नमस्कार सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण हे मोरपंखाचे तोरण बनवायला शिकणार आहोत। हे तोरण कसे बनवायचे ह्याचा हा सोपा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा असेच बनवायला शिका। तोरणपट्टी बनवायला सुरुवात करूया। यासाठी पांढऱ्या रंगाचा धागा घेत आहे। एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि त्यानंतर चेन करायची आहे। 1 2 3 अशा एकूण 15 चेन करायचे आहे। तर हे झाल्यावर दाखवते मी। 6 15 चेन झाल्यानंतर पहिल्या 3 चेन सोडून चौथ्या चेन मध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे। असे प्रत्येक एका चेनवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचे, म्हणजे हे आपले एकूण 13 डबल क्रोशे होतील। हे बघा 13 डबल क्रोशे करून घेतल्यात। यानंतर 3 चेन करायच्या आणि हे टर्न करायचं। आता हा दुसरा रो करायचा आहे। इथे पण प्रत्येक एका स्टिचवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचं। हा 3 चेनचा एक केलाय आपण। आता हा दुसरा। असे उरलेल्या सर्व स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे करून घेऊ आणि या रो मध्ये सुद्धा आपल्याला एकूण 13 डबल क्रोशे मिळतील। पहिला एक 3 चेनचा आणि आता हे उरलेले 12। तर असे आपल्याला रोज वाढवत जायचे आहे आणि आपल्या तोरणपट्टीची जितकी आपल्याला लांबी ठेवायची आहे तेवढ्या लांबीचे हे रो करून घ्यायचे। सेकंड रो झाली। अशी थर्ड रो करायची आहे। त्यासाठी 3 चेन करायच्या, टर्न करायचं आणि या रो मध्ये पण प्रत्येक एका स्टिचवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचं। असं आपण जितकी लांबीची तोरणपट्टी बनवणार आहोत, म्हणजे 40 इंचाची बनवणार आहोत, 40 इंचापर्यंत हे रो रिपीट करत जायचे आहे। अशी सिंपल पॅटर्न आहे याचा, हे बनवून घेऊ। त्यानंतर आता याला बॉर्डर करायची आहे। ती कशी करायची ते दाखवते। याची बॉर्डर कशी बनवायची ते बघूया। एक स्लिप नॉट करून घेतली आहे। निळ्या कलरचा धागा घेत आहोत। कॉर्नरला सिंगल क्रोशियाने जॉईन करायचं कोणती एका साईडनी। ही मी तुम्हाला थोडीशीच करून दाखवते कारण पुढचा पॅटर्न सेम आहे। सिंगल क्रोशियाने जोडल्यानंतर 2 चेन करायच्या, एक डबल क्रोशिया स्किप करून पुढच्या डबल क्रोशियावर एक सिंगल क्रोशिया करायचा। नंतर पुन्हा एक नाही 2 डबल क्रोशिया स्किप करायचे आहे आणि पुढच्या चेन स्पेस मध्ये एक सिंगल क्रोशिया करायचा। परत 2 चेन करायच्या, पुढच्या 2 स्टिच डबल क्रोशिया स्किप करून सिंगल क्रोशिया गॅप मध्ये 2 चेन 2 डबल क्रोशिया सोडून गॅप मध्ये एक सिंगल क्रोशिया। अशी ही साइड पूर्ण करून घ्यायची। जसं या साइडने आपण 2 चेन करून एक सिंगल क्रोशिया केलाय, तसंच या बाजूने पण आपल्याला करायचं आहे। 2 चेन आणि पुढच्या एका हे जे लूप्स तयार झाले आहे व्हाईट याचे डबल क्रोशिया सारखे, त्याच्या मधात जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशियाने जोडायचं। परत 2 चेन करायच्या आणि पुढच्या गॅप मध्ये इथे सिंगल क्रोशियाने जोडायचं। असं सिंपल आहे ही बॉर्डर। पूर्ण रो मध्ये असं करून घेऊ आपण। अशा प्रकारे ही पूर्ण जितकी लेंथची पट्टी आहे त्याला बॉर्डर करून घ्यायची आहे। हे मोरपंख बनवण्यासाठी आपल्याला या 4 रंगांचे धागे लागणार आहेत। डार्क निळा, आकाशी पिवळा, लेमन येलो आहे हा, आणि हा ग्रीन, हा सुद्धा पॅरेट ग्रीन आहे। आणि आपल्याला 3 mm क्रोशिया हुक लागणार आहे। याबद्दलची माहिती मी तशीही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता। ही 4 प्लाय ऊल आहे। सर्वात प्रथम आपल्याला निळ्या रंगापासून सुरुवात करायची आहे। एक मॅजिक सर्कल बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 चेन करायचे आहेत।
1 2 3. यानंतर या सर्कलमध्येच डबल क्रोशिया करायचा आहे. 3 चेनचा एक डबल क्रोशिया जर कन्सिडर केला तर हे आपले 2 डबल क्रोशिया झालेत. अशा आपल्याला या सर्कलमध्ये एकूण 13 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. 3 झाले आहेत, 4. तर आपण एकूण असे 13 डबल क्रोशिया करून घेऊया. झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे आपले 13 डबल क्रोशिया झाले आहेत. आता हा सर्कल आपल्याला क्लोज करायचा आहे या प्रकारे. आणि इथे सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा आहे. यानंतर आता सेकंड राऊंड सुरू करायचा. त्यासाठी आकाशी रंग घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करायची सुरुवातीला आणि कोणत्याही एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशियाने याला जोडायचं आहे. याच ठिकाणी मग एक सिंगल क्रोशिया करायचा. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये सुद्धा असेच 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. सेम स्टिचमध्ये एक, त्याच ठिकाणी दुसरा. नेक्स्ट स्टिचमध्ये पण असेच 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. 1 2 सिंगल क्रोशियाचा एक सेट, 2 3 असे 5 सेट करायचे आहेत. 2 सिंगल क्रोशियाचे 4 झालेत आणि हा 5. त्यानंतर हुकवर धागा घ्यायचा आहे याप्रमाणे आणि हा जो सेंटर आहे सर्कलचा त्यामधून एक हाफ डबल क्रोशिया करायचा आहे. एक झाला, परत तशाच प्रकारे अजून एक हाफ डबल क्रोशिया, 2 झालेत, हा तिसरा. असे आपल्याला 6 हाफ डबल क्रोशिया करायचे आहेत. चौथा, 5 आणि 6 सेंटर मधून काढायचे आहेत हुक. असे 6 डबल क्रोशिया झाले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये इथून काउंट करायचं आहे, इथून मोजायचं आहे. इथून 5व्या स्टिचमध्ये आपल्याला म्हणजे हा 1 2 3 4 5 5व्या स्टिचमध्ये त्याच्या आधीचा एक आहे तो सोडून द्यायचा. इथनं मोजल्यानंतर जो 5वा स्टिच येणार त्यामध्ये 2 सिंगल क्रोशिया करायचे. नेक्स्ट स्टिचमध्ये पण 2 सिंगल क्रोशिया. उरलेल्या सर्व स्टिचेसमध्ये 2 सिंगल क्रोशिया करायचे. 4 झालेत आणि हा 5वा. म्हणजे या साईडने 5 स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशिया आणि या साईडने आणि मधात हे आपले 6 हाफ डबल क्रोशिया. तर फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून जॉईन करायचं. एक चेन करून हा धागा सुद्धा कापून घ्यायचा आहे. सुंदर असा मोरपंखाचा मधातला भाग तयार झाला. तर यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी हा लेमन येलो कलर घ्यायचा आहे. याला सुद्धा एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि हे जे 6 हाफ डबल क्रोशिया आहे त्याच्या सेंटरमध्ये म्हणजे मधोमध याला जोडायचं सिंगल क्रोशियाने. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशिया करायचा. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया. 3 झालेत. अशा आपल्याला 6 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशिया करायचे. 5 आणि हे 6 झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशिया करायचे आणि त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये डबल क्रोशिया. एक डबल क्रोशिया. नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशिया. 2 झालेत. नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशिया. असे 3 डबल क्रोशिया करायचे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला
ट्रिपल क्रोशा करायचा आहे, पण ट्रिपल क्रोशासाठी आपण 2 वेढे घेत असतो, पण यावेळी एकच वेढा घ्यायचा आहे आणि याचा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा एकच लूप घालून घ्यायची हुक, नंतर या 2 लूप घालून आणि नंतर या 2 लूप घालून, म्हणजे 3दा हुक काढावं लागत आहे, म्हणून आपल्याला ट्रिपल क्रोशा म्हटलं. पण वेढे मात्र एकच घ्यायचा आहे, हुकवर धाग्याचा वेढा एकदाच घ्यायचा. असाच नेक्स्ट स्टिचमध्ये पण पुन्हा एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 2 झाले. पुन्हा नेक्स्ट स्टिचवर अशाच प्रकारे फक्त एक वेढा घेऊन 3दा हुक काढायची. असे 3 झाले. नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये पण याच प्रकारे करायचं आहे. एक वेढा घ्यायचा, पण 3 वेळा हुक काढायची. आणि याच ठिकाणी आता आपल्याला पुन्हा 2 वेळा करायचे आहे सेम स्टिचमध्ये. म्हणजे टोटल इथे 3 वेळा झाल्यात हे ट्रिपल क्रोशा. 2 झाले. आता हा तिसरा. सेम स्टिचमध्ये 3 वेळा आपण ट्रिपल क्रोशे केल्यात, फक्त एक वेढा घेऊन. आता आपला इतका पॅटर्न बनला आहे हाफ साईडचा. असाच अर्ध्या साईडला सेम पॅटर्न करायचा आहे. जसे हे 3 ट्रिपल क्रोशे घेण्याच्या आधी आपण इथे प्रत्येक एका स्टिचमध्ये 3 ट्रिपल क्रोशे केल्यात, तर तसेच इथे करायचे. म्हणजे याच्या रिव्हर्स जायचं आहे पॅटर्नच्या. जसा इथून आला आहे त्याच्या उलट पॅटर्नने हा भाग करायचा. तर 3 वेळा एक स्टिचमध्ये आपण हे ट्रिपल क्रोशे केले आहेत. त्यानंतर डबल क्रोशे 3 स्टिचेसमध्ये, एक नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा. 3 वेळा झाले डबल क्रोशा. आता नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही हा अर्धावाला भाग बघू शकता. इथे आपण अशाच सिक्वेन्सनी केले आहेत. नंतर हाफ डबल क्रोशा झाल्यानंतर बाकी सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचे आहेत. बस हा पॅटर्न या पॅटर्न सारखाच, या अर्ध्या भागासारखाच. 2 3 4 5 वेळा सिंगल क्रोशे. आणि हा इथे 6. फर्स्ट स्टिचमध्ये फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा सुद्धा कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झाला. आणि आता आपल्याला शेवटचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी ग्रीन कलर घ्यायचा आहे, पॅरेट ग्रीन कलर. याला आपण पहिल्यांदा स्लिप स्टिच करून घेऊ, स्लिप नॉट करून घेऊ स्टार्टिंगला. आणि इथे या जिथे आपण धागा कट केला तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. आता हा राऊंड थोडा वेगळ्या पद्धतीने आहे सिंगल क्रोशेच, पण जनरली आपण आता या बाजूने सिंगल क्रोशे करत जाऊ. पण यावेळी आपल्याला आपल्या राईट साईडला करायचं आहे सिंगल क्रोशा. तर तुम्ही हे व्यवस्थित बघून करा. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, थोडा लूज ठेवायचा धागा. हे बघ, आता इकडल्या एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशा, इकडल्या एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. तर अशा आपल्या राईट साईडच्या स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करत जायचे. तर हा राऊंड पूर्ण असाच आहे. फक्त इथे एक वेगळा भाग असा होता की इकडे आपण नेहमी करत असतो सुरुवातीपासून, या साईडने पण इथे उलट बाजूने करत आहोत. तर हा पूर्ण राऊंड असा करून घेऊ. फक्त जेव्हा आपण इथे येऊ सेंटरमध्ये तिथे एक चेन करायची. मी इतका भाग करून दाखवते, मग इथून पुन्हा दाखवेल. हे बघा, आपण असे सिंगल क्रोशे करत सेंटरमध्ये आलो. मग इथे एक चेन करायची आणि परत या अर्ध्या साईडला असेच सिंगल क्रोशे करायचे.
तर ते एका स्टिचमध्ये थोडा धागा म्हणजे आपला हा लूज ठेवायचा. अशा प्रकारे या उरलेल्या सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. आता हा आपला अगदी लास्ट राऊंड आहे. यानंतर आपलं हे फूल मोरपंख पूर्ण होईल. असे आपण शेवटपर्यंत करून घेऊ. झाल्यावर दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपण सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून इथपर्यंत आलो आहे. इथे एक चेन करून हा धागा कापून घेऊ. तर आपलं हे सुंदरसं मोरपंख तयार झालं आहे. खूपच सोपं आहे पण दिसायला खूप सुंदर दिसत आहे. हे बनवण्यासाठी आपल्याला 4 प्लाय लोकर लागणार आहे, व्हाईट कलरची आणि स्काय ब्ल्यू कलरची, पांढरा आणि आकाशी रंग, आणि हे एक 3 mm क्रोशे हुक. सगळ्यात पहिले आपण एक स्लिप नॉट करून घेऊ. सुरुवातीला एक मॅजिक रिंग करायचे. त्यानंतर 3 चेन करायचे आहेत आणि या रिंग मध्ये म्हणजे सर्कल मध्ये डबल क्रोशे करायचे. 3 चेनचा एक आणि आता हे 2 डबल क्रोशे, असे 3 झालेत. 4 5 अशा आपल्याला टोटल 12 डबल क्रोशे करायचे आहेत. या 3 चेनला पकडून टोटल 12 डबल क्रोशे करून घेऊ आपण. हे झाल्यानंतर दाखवते. अशा प्रकारे 12 डबल क्रोशे झालेत करून. आता थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आता नेक्स्ट राऊंड साठी 3 चेन करायच्या. 1 2 3. सेम स्टिच मध्ये एक डबल क्रोशे करायचा. नेक्स्ट स्टिच वर सुद्धा सेम स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे करायचे. 2. परत नेक्स्ट स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे. असे आपल्याला प्रत्येक स्टिच मध्ये 2-2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तर या राऊंड मध्ये टोटल 24 म्हणजे 24 डबल क्रोशे होते. ते झाल्यावर दाखवते. सेकंड राऊंड मध्ये सुद्धा आपण 24 डबल क्रोशे करून घेतले आहे. थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. एक चेन करून धागा कट करून घेऊ. आता आपल्याला आकाशी रंग घ्यायचा आहे. त्याला सुद्धा स्लिप नॉट करून घेऊ. कोणत्या एका स्टिच मध्ये सिंगल क्रोशियाने याला जोडायचं आहे. आकाशी रंगाचा धागा. परत त्याच स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर 3 चेन 2 3. नेक्स्ट स्टिच स्किप करायची आणि त्याच्यानंतरच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. जसा एक लूप तयार होईल. पुन्हा 3 चेन 2 3. नेक्स्ट स्टिच स्किप करायचं आणि त्याच्या पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा. तर अशा आपल्याला एक एक स्टिच सोडून 2 3 3 3 चेनचे लूप करून घ्यायचे. 1 2 3 तयार झालेत. असे आपण पूर्ण राऊंड मध्ये लूप तयार करून घेऊ. या पूर्ण राऊंड मध्ये आपण असे लूप्स तयार करून घेतलेत 3 चेनचे. हे एकूण 12 लूप्स आहेत. नंतर म्हणजे 12व्या लूप्सला आपण फर्स्ट सिंगल क्रोशामध्ये म्हणजे जिथे पहिल्यांदा सिंगल क्रोशा केलाय तिथे स्लिप स्टिचने जॉईन करायचं. आणि हे आपले एकूण 12 लूप्स तयार झाले आहेत. त्यानंतर पहिल्या लूप मध्ये म्हणजे हा जो पहिला एक गॅप आहे तिथे सिंगल क्रोशा करायचा. एक चेन करायची आणि त्याच
लूपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर एक चेन आणि सेम लूपमध्ये एक सिंगल क्रोशे. त्यानंतर काय करायचं आहे, 2 वेढे घ्यायचे हुकवर, म्हणजे ट्रिपल क्रोशा करतो तसं, आणि याच्या खाली इथे जिथे जॉईन आहे त्याच्या खाली हा एक व्हाईट डबल क्रोशे आहे. हा पण आपल्याला त्याच्या खालच्याही राऊंडच्या अलीकडचा डबल क्रोशा घ्यायचा आहे, म्हणजे हा याच्या अगदी खालचा नाही, याच्या अलीकडचा. याच्यामधून हा ट्रिपल क्रोशा काढायचा आहे. ट्रिपल क्रोशा म्हणजे एकदा हुक काढली, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. परत आता नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा करायचा, एक चेन, त्याच लूपमध्ये 5 डबल क्रोशे, 2 5 डबल क्रोशे झाले. त्यानंतर एक चेन करायची, सेम लूपमध्ये गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. परत तसाच ट्रिपल क्रोशा याच्या बाजूला जो आहे सगळ्यात पहिल्या राऊंडचा डबल क्रोशा. आता इथून सरळच आहे, बाजूबाजूचा जो डबल क्रोशा आहे ना त्याच्या खालून हा ट्रिपल क्रोशा करायचा, स्काय ब्लू कलर, आकाशी कलर इथे केलं. आता यानंतरच्या पाकळीसाठी आपल्याला साईडचा म्हणजे हा इथे करावा लागेल. असे सगळ्या याच्यावर ट्रिपल क्रोशे करून अशा प्रकारे पाकळी जोडून घ्यायची. 2 पाकळ्या तयार झाल्या. आता नेक्स्ट लूपमध्ये सुद्धा परत अशीच तिसरी पाकळी करायची. एक सिंगल क्रोशा केला, एक चेन, नंतर 5 डबल क्रोशे, 5 डबल क्रोशे झाल्यानंतर एक चेन आणि एक सिंगल क्रोशा. परत ट्रिपल क्रोशे करायचा, या पुढच्या व्हाईट डबल क्रोशे मधून हा ट्रिपल क्रोशा बाहेर काढायचा. अशा आपल्याला पूर्ण 12ही पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण 12ही पाकळ्या करून घेतल्या आहे आणि हे फूल पूर्ण झालं आहे. नंतर लास्ट शेवटच्या पाकळी झाल्यानंतर पाकळी पहिली जिथून सुरू झाली तिथे एक सिंगल क्रोशा केला होता आपण, त्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे आपले हे फूल इथे पूर्ण झालं आहे. आणि आपण मधात एक निळ्या रंगाचा मोती लावला आहे. हे जे मागचे धागे आहेत ते आपण हाईड करू शकतो. हुकनी असा आतमध्ये ओढून घ्यायचा आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा, याने मागून सुद्धा छान फिनिशिंग येते. तर ही टेक्निक तुम्ही सगळीकडेच वापरू शकता, कारण आपलं वर्क समोरूनही छान दिसलं पाहिजे आणि मागूनही तितकं स्वच्छ दिसलं पाहिजे, सुंदर. अशा प्रकारे आपली ही फुले पूर्ण झाली आहेत. तोरणासाठी आपल्याला अशी फुले बनवून घ्यायची आहेत आणि मी मधात मोती लावला आहे. हे एकूण जर आपल्याला 30-35 इंचाचं तोरण बनवायचं असेल तर 20 फुले बनवायची, आणि 40 इंचाचं तोरण बनवायचं असेल म्हणजे 3 सेट्स करायचे असेल तर हे एकूण 30 फुले बनवावी लागेल. तर माझं इथे 40 इंचाचं आहे, त्यामुळे मी ही 30 फुले बनवून घेतली. आता याला जोडायचं कसं ते मी दाखवत आहे. याला 2 पाकळ्यांना जोडायचं आहे. त्यासाठी मी सुईमध्ये हाच रंगाचा एक धागा घेतला आहे, म्हणजे हा दिसणार नाही. तर इथे या 2 फुलांच्या 2 पाकळ्या एकमेकांना जोडायच्या. 2-2 स्टिचेस लावायचे आणि एक पाकळी जोडली. त्यानंतर अशाच प्रकारे ही पण पाकळी साईडची, हाच धागा इथे घेऊन येते मी आणि इथून दुसरी पाकळी जोडते.
असे आपल्याला एकूण 4 फुलं एकमेकांना जोडून घ्यायचे. म्हणजे आता हे 2 जसे जोडले मी, तसेच इकडल्या 2 पाकळ्यांना हे 2 फुले जोडणार, 2 पाकळ्या जोडणार. म्हणजे हे तिसरं फूल जोडलं गेलं, तसंच मग इथे हे 2 जोडणार. तशी ही एक 4 फुलांची लाईन तयार करून घेऊ. त्यानंतर याच्या खाली इथे जोडायचं आहे, तर ते कसं जोडायचं ते दाखवते. आधी मी हे 4 फुलं जोडून घेते. यानंतर जे फूल जोडायचे आहे, तर यामध्ये 1 2 3 4 आणि खालून सुद्धा 1 2 3 4 4 पाकळ्या सोडायच्या आणि ह्या 2 पाकळ्या या 2 पाकळ्यांना जोडायच्या. म्हणजे मधात 4 पाकळ्यांची गॅप राहील. हे बघा, असे 4 फुलं जोडून घेतले आहे. आता त्याच्या खाली जो फूल जोडायचं आहे, तिथे ही एक पाकळी सोडायची, ही एक पाकळी सोडायची आणि जे फूल जोडणार आहोत त्याची एक पाकळी सोडायची, ही वाली. आणि ह्या पाकळीला ही पाकळी जोडायची आहे आणि या पाकळीला ही पाकळी. म्हणजे प्रत्येक फुलाची एक पाकळी सोडत आहे आपण. मी दाखवते तुम्हाला. यात पण एक धागा ओवून घेतला, गाठ करून घेतली खाली. ही एक पाकळी सोडून जे पुढची पाकळी आहे त्याला आपण जोडत आहे. मग अशी जसं जोडलं तसंच 2 स्टिचेस करून एक घेतला. आता अजून एक स्टिच करायचं. तशीच इकडची एक पाकळी जोडायची, ही सोडून द्यायची आणि या फुलाची ही सोडून द्यायची. त्याच्या पुढच्या पाकळीला ही पाकळी जोडायची. तर मी हाच धागा खालून घेऊन जाते. तुम्ही कापू पण शकता किंवा आपण इथूनच याला इथे मागून नेऊ शकतो. फक्त लूज ठेवायचा, म्हणजे फुलाचा आकार बिघडणार नाही. इथे जोडून घ्यायचं 2 टाके करून. एक झाला, हा एक. आणि आता इथे आपण हा धागा कापून घेऊ. मागून गाठ करायची, थोड्या अंतराने हा धागा घेऊन जायचा समोर आणि इथे कापायचं. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता खालच्या लाईनला आपण कसे जोडले आहेत फुलं. तर जसं इथे जोडलं तसंच इथे जोडायचं. याची एक पाकळी, याची एक पाकळी आणि या फुलाची एक पाकळी सोडून द्यायची. नंतरच्या पाकळ्यांना जोडायचं. इथे 3 फुलं जोडावं लागेल. हे एक जोडून घेतलं, हे दुसरं आणि आता हे तिसरं. तसे हे 2 फुलं जोडून झाल्यावर दाखवते मी की याच्या खाली कसे जोडायचे आहेत. हे पण सेम तसेच आहे, काहीच वेगळं नाही आहे. जसे इथे 2 पाकळ्या जोडल्या आहेत तशाच इथे जोडल्यानंतर जोडावं लागेल. तर मी दाखवते तुम्हाला. पहिले हे जोडून घेते 3. हे बघा, हे 3 फुलं जोडून झाले आहेत. त्यानंतर ह्या 2 फुलांना इथे एक पाकळी जोडायची आहे. जे सेंटरमध्ये जोडल्या जात आहे तिलाच आपण जोडलं आहे. ही एक सोडून दिली. त्यानंतर त्याच्या खाली जसं आपण या 2 फुलांना हे फूल जोडलं आहे तसंच या 2 फुलांना याच्या खाली फूल जोडले मी. हे एक आणि इथे अजून एक असं जोडून घ्यायचं. म्हणजे 2, पहिले 4 3 2 आणि मग लास्ट रेलमध्ये एक फूल राहील. लास्टमध्ये एक फूल आहे ते पण असंच जोडायचं. तुम्हाला ह्या लाईनला जशी जोडली ही लाईन किंवा सुरुवातीला तशीच आहे. फुलं कमी होत आहे. 2 फुलांच्या मधात एक फूल आहे आणि पाकळ्या तशाच जोडल्या आहे आपण एक सोडून. तसे जोडून घेऊ सगळी फुलं आणि हा एक सेट 10 फुलांचा आहे हा सेट. तर असे 2 सेट तयार करून घेऊ.
माझं तोरण मोठं आहे त्यामुळे मला हे 3 सेट तयार करायचे आहेत. तुम्ही पण असंच तोरण बनवत असाल 40 इंचाचं तर आपण तुम्ही सुद्धा 3 सेट बनवून घ्या. 30 फुले लागतील एकूण. अशा प्रकारे हे सगळे फुलं जोडून झाले आहेत. आता इथे मोरपंख जोडायचे आहेत. या सगळ्या ज्या कॉर्नरचे फुलं आहेत तिथे आपण एक एक मोरपंख जोडणार आहे. यासाठी पण मी आकाशी धागा घेत आहे. वरच्या फुलाला चौथ्या पाकळीमध्ये जोडायचं आहे, वरूनच जोडायचं आहे. मोरपंखामध्ये धागा टाकल्यानंतर इथे 3 मोती टाकायचे. असे 3 मोती टाकून झाल्यावर याच्या चौथ्या पाकळीमध्ये वरून जोडायचं आहे. या बाजूने एक, तसेच या बाजूने पण चौथ्या पाकळीला एक मोरपंख असे 3 मोती टाकून जोडून घ्यायचे आणि त्याच्या खाली 3ऱ्या पाकळीला जोडायचं. याच्या खाली 3ऱ्या पाकळीत जोडायचे. जसे या कॉर्नरला जोडणार तसेच या साईडच्या पण फुलांना जोडायचं आहे. आणि नंतर सेंटरमध्ये एक, इकडून 1 2 3 4 पाकळ्या सोडायच्या, इकडून 4 पाकळ्या सोडायच्या आणि मधातल्या पाकळीला असेच एक मोरपंख 3 मोती टाकून जोडून घ्यायचे. हे जोडून घेतल्यावर मागच्या साईडने एक गाठ लावून घेतली आणि इथून धागा कापून घ्यायचा आहे. असे मी सगळे जोडून झाल्यावर दाखवते. या सगळ्या फुलांना मोरपंख जोडून घेतले आहे अशा प्रकारे. आता हे फुलांचा सेट आपल्याला या पट्टीवर जोडायचा आहे. त्यासाठी काय करायचं, या फुलांच्या सगळ्या वरच्या पाकळ्या या पट्टीला शिवून घ्यायच्या. 1 2 3 4 नंतर या 4. त्यासाठी पण मी आकाशी धागा घेतला आहे. तर हे मागून आपण जोडून घेऊ. जसं आपण कपड्याला शिलाई मारतो तसंच आहे हे, खूप कठीण किंवा वेगळं नाही आहे. इथे शिवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की किती डिस्टन्सनी जोडायचं आहे. ही आपली तोरणपट्टी आहे. तर याच्या पहिल्यात 1 2 3 ज्या लाईन आहेत त्या सोडून द्यायच्या. नंतर हा आपला सेट लावायचा. त्यानंतर पुन्हा 1 2 3 3 ते 4 ह्या ज्या निळ्या आहेत बॉर्डर्सच्या त्या सोडून मध्ये मग मोरपंख लावायचे आणि त्यानंतर पुन्हा हा दुसरा सेट लावायचा. असे मी 3 सेट लावत आहे. 2 लावून घेतले आहे आणि या कॉर्नरला एक पुन्हा एक मोरपंख लावायचा आहे. जसं या कॉर्नरला आपण जागा सोडली आहे तिथे लावणार आहोत. मधात 3 ते 4 याची गॅप सोडायची 2 सेट्सच्या मधात. आणि हे जोडायचं कसं, तर या वरच्या सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या. हे बघा, प्रत्येक पाकळीच्या सेंटरमध्ये एक स्टिच करत आहे. या पाकळीत एक धागा घेतला, त्यानंतर धागा मागून घ्यायचा आणि नेक्स्ट पाकळीच्या मधातून एक स्टिच मारायची. असे करत आपल्याला सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तोरणपट्टीला आपण हवाला सेट जोडून घेतला. आता इथे कॉर्नरला हे मोरपंख लावायचं आहे. दोन्ही कॉर्नरला तिथे आपण असं अर्ध्यात ठेवू, म्हणजे अर्ध पट्टीवर येईल आणि अर्ध बाहेर जाईल.
इथे पण असं जसं कॉर्नरला फुलं आपण जोडून घेतली होती तशीच याचे पण पूर्ण अशी काठाने शिवून घ्यायचं आहे पिवळ्या धाग्याने. हा पिवळा धागा घेतला आहे आणि या लाईनवर म्हणजे जिथे आपण पिवळ्या धाग्याने वर्क केलं तिथे जोडून घेऊ. हे बघा, एक स्टिच मागून एक स्टिच समोरून असं शिवून घेत आहे. मागून याला एक गाठ करून धागा कट करून घेऊ. तिथे आपले हे सगळे जोडून झाले आहेत फुलं आणि मोरपंख. आता यानंतर आपल्याला फक्त लटकन जोडायचे आहेत मधामधात. ते कसे जोडायचे ते पण दाखवते मी. असे मी हे 15 मोती टाकून शेवटी एक टसन्स जोडून घेत आहे. सुई धाग्यांनी जोडू शकता किंवा क्रोशियाच्या हुकनी पण ओढून मागे गाठ मारून फिक्स करू शकता. या साईडला मी 15, 35 आणि 40 असे लावले आहे. आणि मध्येमध्ये आपण 3 टसन्स लावले आहेत 2 सेटच्या मधात. तिथे आपण 35, 25, 25 आणि मधात 40 अशा सिक्वेन्सने लावले आहे. तर हे पूर्ण लावून घेतल्यावर दाखवते मी. सगळे झाल्यावर उरलेले धागे मागे ओढून घ्यायचे. हे बघा, हे पूर्ण लावून झाले आहे आणि असे आपले हे सुंदर तोरण तयार झाले आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.